आगतम स्वागतम सुस्वागतम सलाम नमस्ते राम राम वेलकम नमस्कार. मी मंगेश कंकर घेऊन आलोय तुमचं लाडकं चॅनल ज्याचं नाव आहे MK मनोरंजन. तर मित्रांनो, आज 5 मे जागतिक हास्य दिवस. या हास्य दिवसाच्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि हास्य दिवसाच्या निमित्ताने एक विनोदी कथनक आपल्या समोर घेऊन आलोय ऑडिओच्या माध्यमातून. तर या कथनक ऍक्च्युली कसं आहे की मित्रांबरोबर एक छोटीशी घटना घडली होती आणि त्याचा मी खूप आनंद घेतला होता. तर त्याला थोडंसं डेव्हलप करून तुमच्या समोर एक विनोदी कथनक म्हणून सादर करतोय. तिचं नाव आहे ड्रीम गर्ल. तिचा खूप सारा आनंद घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचू द्या. धन्यवाद. कथेचं शीर्षक ड्रीम गर्ल. लेखक मंगेश कंक, महाड, रायगड. फोनच्या आवाजाने मी धडपडतच उठलो. अक्षरच्या वडिलांचे 25 मिस कॉल होते. मी घाईघाईत त्यांना फोन लावला. काका, एवढे कॉल? काही प्रॉब्लेम तर नाहीये ना? अरे हा अक्षर आल्यापासून रूममध्ये लहान मुलासारखा रडतोय. काय झालंय नेमकं मला सांगतोस का? काका, मी काल रात्री 2 वाजता आलोय. मलाही काही माहित नाही हो, पण रत्नागिरीत मला एकट्याला टाकून हा असा तडकाफडकी का निघून आला कुणास ठाऊक. मीच तुम्हाला फोन लावणार होतो, पोचला का वगैरे विचारायला. बरं, तू आता इकडे निघून येऊ शकतोस का? मी हो म्हणत फोन ठेवला. आमचा अक्षर म्हणजे नावाप्रमाणेच काना मात्रा वेलांटी नसलेला सरळ मार्गी मुलगा. आई बापाच्या पोटी जन्माला येण्याऐवजी तो माय मराठीच्या पोटी जन्माला आलाय की काय असं नेहमी वाटतं. ए अक्षा असं कुणी म्हटलं की आपल्या वयाच्या माणसाने आपल्याला काका किंवा काकी म्हटल्याप्रमाणे याच्या नाकाचा शेंडा तापल्या तव्यासारखा लाल होतो. नावातल्या प्रत्येक अक्षराला स्वतंत्र जागा देत अक्षर आपले नाव अक्षर असे समोरच्याला सांगतो. शुद्ध मराठी बोलता येत नसेल तर कृपया आपल्या तोंडाचं गटार बंद ठेवा, हेही म्हणायला तो मागे पुढे पाहत नाही. पेपरवाला, दूधवाला, कामवाली, भाजीवाला यांच्या जिभेचे तर अक्षरशी बोलताना अक्षरशः तुकडे पडतात. पण या साहेबांना कोणाचीही दया येत नाही. सलूनवाल्याची तर बोबडीच वळते. त्याच्या कैचीपेक्षा अक्षरचा व्याकरणी बुलडोजर सलूनवाल्याच्या अशुद्ध भाषेच्या अतिक्रमणावर जास्त फिरतो. अक्षर निघून गेल्यावर सलूनवाला सुटकेचा श्वास टाकत बाकी ग्राहकांसमोर मराठीमध्ये PhD केल्याचा आव आणतो, तो भाग वेगळा. आळीतल्या चिंतामणी नावाच्या एका शिवराळ माणसाने एकदा अक्षरला ए भिकमाग्या अशी शिवी दिली. त्यावर अक्षय तावातावाने जवळ गेला. मला वाटलं समोरच्याचं आत्ता काही खरं नाही. तर हा उद्गार चिन्हासारखी बॉडी असलेला मराठीचा बॉडी बिल्डर त्याला काय म्हणाला असेल हो? तुम्ही मूर्ख माणसं विनाकारण प्रत्येक शब्दावर टिंब का लावता हो? भिकमाग्या नाही हो, भीक माग्या असं म्हणावं. पुंजला चाललोय नाही म्हणायचं, पूजेला चाललो असं म्हणावं. आणि मग जे टिंब पुराण सुरू झाले ते काही विचारू नका. त्यानंतर त्या माणसाला कधीच कुणीही आळीत शिव्या देताना पाहिलं नाही. हल्ली तर म्हणे तो माणूस स्वतःच्या नावातलाही टिंब लिहित नाही. स्मशानातला फील देत चितामणी म्हणूनच वावरतो. शुद्ध भाषेत त्याला शिव्या जरी दिलात ना तरी ओव्याप्रमाणे स्वीकारणारा मराठीचा पापभिरू भक्त म्हणालात तरी हरकत नाही. हा, पण अक्षरला त्याचा मामा अजिबात आवडत नाही. कारण तो घाटावरचा आहे. गचका गुचका देत वळणावळणाची भाषा त्याला अजिबात आवडत नाही. मी किती वेळा त्याला म्हटलं, अरे प्रत्येक भाषेचा एक लहेजा असतो, पावित्र्य असतं, मजा असते. असं भाषेवरून कुणा व्यक्तीचा अथवा भाषेचा राग करू नये रे. हे नैतिकतेला धरून नाही. त्यावर तो एकच म्हणे, जे मला आवडत नाही ते नाही, विषय संपला. याच्या या वागण्यामुळे कित्येक मुलींनी याला नापसंत केलं व यानेही त्यांना. हल्ली तर याच्या मराठीची कीर्ती आता 7 समुद्रापलीकडे गेली असल्यामुळे एका मुलीने याचा होकार मिळावा म्हणून मराठी भाषेचा वापर केला व हनीमून ऐवजी मधुचंद्र म्हणण्याच्या प्रयत्नात ती आधुचंद्र म्हणाली. व या पठ्ठ्याने एका सुंदर, सुशील आणि महत्वाचं म्हणजे कमावत्या मुलीला चक्क नकार दिला. मी त्याला म्हणालो, अरे मधुचंद्राला तिने आधुचंद्र म्हटलं म्हणून काय होणारं मुलं आधुजन्माला येणार होतं का? पण यावर त्याचं नेहमीचं वाक्य, मला जे आवडत नाही ते नाही, विषय संपला. हा, पण त्याच्या ड्रीम गर्ल विषयी मात्र तो माझ्याशी नेहमी बोलतो. जेव्हा तो त्याच्या स्वप्नसुंदरीविषयी बोलतो ना तेव्हा मला ती त्याच्या शुद्ध भाषेच्या काचेतून अक्षराप्रमाणे कलर असणाऱ्या काळ्या गाडीतून अक्षरावरील टिंबाप्रमाणे लाल कुंकू लावलेली, वेलांटीची सुंदर नथ घातलेली, मात्र्याप्रमाणे डोक्यावर फेट्याचा शानदार तुरा असलेली, अक्षराला काना दिल्यासारखे बाजूबंद, मराठी भाषेचं वलयांकित ऐश्वर्य तिच्या हातातल्या बांगड्यामधून स्पष्ट दिसणारे, प्रश्नचिन्हाप्रमाणे हलणारे कानातले झुमके,
कमरेला उकाराचा छल्ला लावलेली, नऊवारीतल्या पेशवाई संगमाच्या साडीवर मंदिराच्या पायऱ्याप्रमाणे कर्ता कर्म आणि क्रियापदासारख्या पडलेल्या नाजूक घड्या, वळवावी तशी वळणाऱ्या मराठी भाषेप्रमाणे पायातल्या जोडव्या, व्याकरणाप्रमाणे नाजूक बांधा असणारी, ठसक्यात आणि ठुमक्यात मराठी भाषेचं ऐश्वर्य उधळत पेशवाई घालून गाडीतून उतरणारी मला ती त्याची ड्रीम गर्लच वाटे. याच्या मराठी भाषेच्या वेडामुळं कुतूहलापोटी मी एकदा त्याच्या आईला विचारलं होतं, आई, हा पोटात असताना काय शुद्ध लेखनाचे डोहाळे लागले होते का हो? त्यावर आई म्हणाली, नाही रे बाबा, परिस्थिती गरीब होती, रद्दीच्या दुकानात कामाला होते, बसायचे टट पप्प करत. मी म्हटलं, नशीब रद्दी पेपरचीच होती, नाहीतर हा अभिमन्यू शक्ती कपूर बनून जन्माला आला असता. असो, मी सगळं आवरून धावतच अक्षरच्या घरी पोहोचलो. बाबा, कुठे आहे तो? तो काय, आतमध्ये रडत बसलाय. मामाने घात केला, मामाने घात केला असं सारखं बोंबलतोय. आणि तुम्ही रत्नागिरीला गेला होतात ना, काय झालं तिकडं ते आधी सांग पाहू, मग आतमध्ये जा, आम्हालाही कळू दे नेमकं काय झालंय ते. काकांना काही सांगणार तर याचं भोकाड पसरून रडण्याच्या आवाजात काही ऐकू जाईना. मी उघड्या दाराला ढकलत त्याला म्हणालो, आईला गपकी जरा. तर त्यातूनच रडता रडता मला म्हणाला, आईला नाही रे, आईला म्हणावं. मी कपाळावर हात मारत म्हणालो, अरे रडताना तरी ज्ञान पाजळवू नको रे. मी दरवाजा बंद केला. अहो काका, मी आणि अक्षर रत्नागिरीला पोहोचलो. लग्नाच्या घरात शिरल्यावर पायावर पाणी घेत असताना दारासमोर एक काळ्या कलरची आलिशान कार उभी राहिली आणि त्यातून एक सोनेरी कलरची पेशवाई घातलेली सुंदर उंच तरुण मुलगी गाडीतून उतरली. तिला पाहता क्षणी मी अक्षरला म्हटलं, अरे ती बघ तुझी ड्रीम गर्ल. आणि खरंच ती अक्षर नेहमी वर्णन करायचा ना, अगदी तशीच होती. अक्षरची आणि तिची नजरानजर झाल्यावर दोघांचं पूर्णपणे स्तब्ध होणं, यावर मी समजलो की प्रोफेसर साहेबांची वरात गद्यातून आता पद्यात उतरलेली आहे. आणि बघता बघता आपल्या अमोल पालेकरचा सलमान खान झाला. आखों की गुस्ताखिया करत दोघे सगळ्यांमध्ये फिरत होते. स्पेशली त्याला चहा देण्यासाठी ती ताट घेऊन यायची आणि आपला अक्षर त्यात बिस्किटाप्रमाणे विरघळून जात होता. एमेल्या, तुम्ही लेखक सगळे सारखेच, त्या टीव्हीच्या मालिका लिहितात अगदी तसेच, नुसतंच आपल्या ढाय ढाय ढिसढिस, नुसतंच म्युझिक, स्टोरी काय पुढे सरकत नाही. अरे सांग की सरळ सरळ काय झालं ते. मी फुगलेला चेहरा करत म्हणालो, आई मला एक अर्जंट काम आठवलं, मी निघतो. अरे नाही रे सोन्या, गंमत केली, सांग सांग पुढं काय झालं, नक्की ना? हां मग ठीक आहे. तर येता जाता तिच्या मिळणाऱ्या स्माईलवर अक्षरची अक्षरं विखरू लागली होती, पण दोघांचा बोलायचा काही योग जुळून येईना. तेव्हा अक्षरने मला विनंती केली की काही कर, पण योग जुळवून आण. मी म्हणालो, करतो लेका, आता पोरगी एवढी सुंदर पटवली आहेस म्हटल्यावरती आणि तीही पैसेवाली, एकांत तर जुळवून आणावंच लागेल. आणि तसा एकांत मी किचनमध्ये जुळवून आणला खरा, पण मला आलेल्या पाहुण्यांना हॉलवर न्यायचं काम लागलं आणि हा पट्ट्या मला काही न सांगता मुंबईला निघून आला. बस मला फक्त इथपर्यंतच माहिती आहे. आई थोड्या प्रश्नांकित मुद्रेने मला म्हणाल्या, तिच्या आई वडिलांची भाषा कशी होती रे? अहो मलाही तीच शंका आली, पण तिचे आई वडील तर धुतलेल्या तांदळासारखे शुद्ध मराठी बोलत होते. बरं ठीक आहे, जा त्याला विचार नेमकं काय झालं ते आणि आम्हालाही सांग. मी आज जाऊन दरवाजा बंद केला. हे बघ अक्षर, तू का रडतो आहेस ते नंतर सांग, आधी भोकाड बंद कर आणि पहिलं मला सांग किचनमध्ये जाऊन काय झालं, काही बोलणं झालं का? तेव्हा अक्षर रडत म्हणाला, अरे मामाने घात केला रे, मामाने घात केला, काय सांगू. आज गेल्या गेल्या मला म्हणाली, तुम्ही इथं हायसा होय, चाबी काय घेतला का नाही. माझ्या काळजावर वार झाले रे मित्रा, वार झाले. आता मला हसू कंट्रोल होईना. मी पोट धरून मोठमोठ्याने हसायला लागलो. त्यातूनच स्वतःला सावरत मी त्याला प्रश्न विचारला, अरे पण आई वडील तर तुझ्यासारखी स्वच्छ भाषा बोलत होते ना? त्यावर अक्षर म्हणाला, अरे मामाने घात केला रे, तिच्या मामाने घात केला. गापे, मामा घाटावरचा राहणारा आहे, मामाकडे शिकायला होती लहानपणापासून. माझी ड्रीम गर्ल निघाली रे, शब्दांना ड्रीम करणारी. अक्षर दुःखात होता, पण मला मात्र हसू आवरेना. त्याच्या रडण्यापेक्षाही आता माझ्या हसण्याचा आवाज मोठा होता. मी हसतच दरवाजा उघडून बाहेर पडलो तर आई व काका मला विचारत होते, अरे झालं काय, आम्हाला काही सांगशील की नाही?
मी मात्र सोफ्यावर गडबडा लोळत हसू आवरत पुढची 10 मिनिटं एकच शब्द सांगून हसत होतो आणि तो म्हणजे ड्रीम गर्ल.